डिझेल वाचवा, पेट्रोल वाचवा असे आपले प्रधानमंत्री आणि आपले मुख्यमंत्री म्हणतात. ते मुख्यमंत्री आता स्वतः टू व्हीलर वरती फिरतात आहे. पण मुख्यमंत्री साहेब आणि प्रधानमंत्री साहेब तुम्हाला माहिती आहे का आपल्या महाराष्ट्राच्या चेकपोस्ट वरती ज्या बाहेरच्या राज्यातल्या गाड्या आहेत किंवा आपल्या गाड्या ज्या महाराष्ट्र राज्यातल्या आहे लाईन मध्ये उभा राहून त्यांचं जवळजवळ किती डिझेल वाया जातं हे तुम्हाला माहिती आहे का? वजन काटा करण्यासाठी जवळजवळ अर्धा अर्धा पाऊण तास गाड्या तिथे उभा राहतात. त्याचं तुम्हाला काही किंमत नाही. जे डिझेल वाया जाते, जे टायमिंग जातोय गाड्यामध्ये डिझेल वेस्ट होते. ट्रकांना जवळजवळ 15-20 मिनिटं एका ठिकाणी थांबल्यावर किती डिझेल वाया जाते ना लोक कमेंट मध्ये सांगताल. तर हे कधी बंद होणार आहे? आणि जे प्रधानमंत्री मोदी येऊन सांगू राहिले का तुम्ही तेल कमी खा, तुम्ही डिझेल कमी वापरा, ही गोष्ट पण तुम्ही तुमच्या प्रशासनावर पण लागू करा. जे पोलीस वगैरे बिना कारणाचे काही कारण नसताना जे फाईन मारतात ते वसुली करतात ते 50-100 रुपयाची चिरीमिरी घेतात ते त्यांच्यावर पण बंदी घाला. कारण की ते जर आमचे पैसे वाचले तर आम्ही काहीतरी आमच्या घरामध्ये खर्च करू गरीबाचे. या गोष्टी पण बंद झाल्या पाहिजे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. जे चेकपोस्ट वरती वगैरे गाड्या थांबतात ना या गोष्टीचा मुद्दा उचलला पाहिजे आणि ही गोष्ट प्रशासनापर्यंत पोहोचली पाहिजे. शेअर करा जास्तीत जास्त.